घर, संसार आणि कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे स्वप्न पाहणाऱ्या ग्रामीण भागातील असंख्य महिलांसाठी प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाने सुरू केलेला गोदाकाठ महोत्सव बचत गटाच्या महिलांसाठी आत्मविश्वासाचा आणि स्वाभिमानाचा दीपस्तंभ ठरला असल्याचे प्रतिपादन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे। प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळ कोपरगाव यांच्या वतीने महात्मा गांधी जिल्हा प्रदर्शनी चॅरिटेबल ट्रस्ट कोपरगाव येथे आयोजित गोदाकाठ महोत्सव 2026 चे उद्घाटन मोठ्या जल्लोषामध्ये माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली गौतम बँकेच्या माजी संचालिका व प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ पुष्पाताई काळे यांच्या हस्ते व आशुतोष दादा काळे व जिल्हा बँकेच्या संचालिका सौ चैतालीताई काळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये उत्साहात संपन्न झाला आहे। या प्रसंगी आमदार आशुतोष काळे बोलत होते। यावेळी राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, उद्योजक कैलास थोळे, माजी नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, धरमशेठ बागरेचा, नायब तहसीलदार सौ प्रफुल्लिता सातपुते, पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, गटविकास अधिकारी संदीप दळवी, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रवीण शिंदे, सर्व संचालक, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर, बचत गटाच्या महिला, शालेय विद्यार्थी, प्रियदर्शिनी इंदिरा महिला मंडळाच्या सदस्या व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी कोपरगाव शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापासून भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। शहरातील सर्व महापुरुषांना अभिवादन करत रॅलीला सुरुवात करण्यात आली। या रॅलीमध्ये कोपरगाव मतदारसंघातील जिल्हा परिषद शाळांच्या गुणवंत विद्यार्थ्यांची सवाद्य मिरवणूक काढण्यात येऊन महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवण्यात आले। शालेय विद्यार्थ्यांनी विविध कलागुणांचे प्रदर्शन करून कोपरगावकरांना मंत्रमुग्ध केले। गोदाकाठ महोत्सवाच्या पहिल्या दिवशी नागरिकांनी खरेदीसाठी मोठी गर्दी केली होती। आमदार आशुतोष काळे व तेजातारा फाउंडेशन यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिलाई मशीन प्रशिक्षण शिबिरातील 60 महिलांना शिलाई मशीनचे आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले आहे। आणि गेल्या काही महिन्यांपासून या सर्व महिलांसाठी आपण जी सुविधा चालू केली की फ्रीमध्ये त्यांना शिकवण्याचं आणि अशाच पद्धतीने महिला सक्षमीकरण आपण वर्षानुवर्ष करत आहोत। आणि आज या गोदाकाठ महोत्सवाच्या पहिल्या दिवशी खरं तर या महिलांचा मान, या महिलांचा सन्मान आपल्याला करायचा आहे, कारण की ह्याच महिला आपल्या कोपरगावच्या आहेत आणि ह्याच सक्षम होणार आहेत आणि या घरी आता घरच्या घरी बसून त्या त्यांचे ऑर्डर्स घेऊ शकतात, कुणालाही शिवून देऊ शकतात। त्याचबरोबर आज आपण ज्यावेळेस आलो तर आपण पाहिलं की विविध प्रकारचे स्टॉल आपल्या इथं लागलेले आहेत, खूप लांबून लांबून स्टॉल आलेले आहेत। तर त्यासाठी खरोखर मी सगळ्यांचेच मनापासून खूप खूप आभारी आहे। आता आपण एक रॅली काढली होती, त्या रॅलीमध्ये बैलगाड्यांमध्ये यावेळेस आपण जिल्हा परिषदच्या मुलांना मान दिला, कारण की ग्रामीण भागातल्या मुलांना देखील एक प्लॅटफॉर्म मिळायला पाहिजे। त्यांनाही कळायला पाहिजे की लहानपणापासून शिकलं की महिला किती सक्षम आहेत, तर आपोआप त्यांच्या मनामध्ये रिस्पेक्ट महिलांसाठी आणि पुढची पिढी कशी घडेल यासाठी आपण प्रयत्न करतो। तर म्हणून जेडपीच्या मुलांना समाविष्ट करून घेणं हे या गोदाकाठ उत्सवाचं रॅलीचं सहभाग आपण त्यांचा मोठ्या प्रमाणात झाला। आणि आज इथे बाहेर आपण एक छोटंसं दरवर्षीप्रमाणे आपण एक सेल्फी स्पॉट करतो। तर यावेळेस आपण कोपरगाव तालुक्यातले तीर्थ जे स्थान आहेत त्या स्थानांचं आपण एक प्रदर्शन केलेलं आहे, कारण खूप लोक आपण फिरायला जातो, बाहेर जातो। तर माझी इच्छा आहे की आपण आपल्या लोकांना, नातेवाईकांना जेव्हा कोपरगावमध्ये घेऊन येतो तर कोपरगावचं वैभव काय आहे, कोपरगावचे तीर्थस्थान आहे, या तीर्थस्थानांना आपण त्यांना घेऊन जावं। आपणही तिथे गेलो की आपल्यालाही आपल्या गावाबद्दल, आपल्या तालुक्याबद्दल आपलं प्रेम आहे ते नक्की अजून वाढेल। व अशा पद्धतीने आपण या गोदाकाठ उत्सव यावेळेस सगळ्या प्रकारे एकत्र आणला आहे। आणि पुढील 3-4 दिवस आपण सर्व महिला भगिनी, पुरुष मंडळी आज जरी एकटे आले असतील तर उद्या परवा आपण सर्व कुटुंबासोबत यावं एवढी मी तुमच्याकडे इच्छा व्यक्त करते। आपण सर्वजण आलात। त्याचबरोबर आज इथे शारदा संगीत विद्यालयाचे संगीत प्रदर्शन करणार आहेत काही टीम्स,
तर संगीत, सांस्कृतिक, डान्स, नाट्य, उद्या आपल्या इथे आपण एक ट्रेलर लॉन्च करणार आहे. तो देखील कोपरगाव मध्ये मुलांनी तयार केलेला पिक्चर आहे, सिनेमा आहे. आणि मालेगाव प्रकरणात एका मुलीवरती झालेला जो अत्याचार आहे तो असा कुठेही होऊ नये यासाठीचा आपल्या कोपरगावातल्या मुलांनी तयार केलेला सिनेमा, त्याचा आपण उद्या इथं प्रकाशित करणार आहे. तर अशा प्रकारे कोपरगाव मधलं जे वैभव आहे, आपल्या मुलांमधलं टॅलेंट आहे, आपल्या महिलांमधलं आहे, हे आपण या गोदाकाठच्या 4-5 दिवसामध्ये सादर करणार आहोत. तर आपण नक्कीच सर्वजण त्याचा आनंद घ्या. इथे आल्याबद्दल आपले मनापासून खूप खूप आभारी. असंच प्रेम आपण दरवर्षी प्रमाणे गोदाकाठला देत असं राहो, एवढीच मी ते तुमच्याकडे रिक्वेस्ट खरं तर खूप खूप आभारी आहे. आणि असंच प्रेम आपण आशुतोष दादांवरती करत राहावं, एवढीच मी इथे 2 शब्द बोलते. धन्यवाद. महिला मंडळाच्या वतीने आयोजित गोदाकाठ महोत्सव 2026 या निमित्ताने उपस्थित माझ्या आई सौ पुष्पाताई काळे, महात्मा गांधी कार्यक्रमाचे सचिव जागेचे मालक शिंदे, उपस्थित सर्व सदस्य आणि उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व कार्यकर्ते, सर्व माताभगिनी, या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वप्रथम आणि शुभेच्छा देतो. आज उद्या आणि दिवसापासून या ठिकाणी सर्वांची गर्दीसाठी सुरुवात झालेली होती. एक चांगलं लक्ष महोत्सवाचे भाग सर्वजण बघत असतात. त्याची खुशी असेल यावर्षी विशेष स्टॉल जे वेळ तिथे स्टॉल मार्फून विशेष स्टॉल घ्यायचे आणि विक्री करायचे, सर्व विशेष स्टॉल करायचे. भरपूर व्हरायटी आपल्या सर्वांना आपल्या सर्वांना विनंती, आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासह या ठिकाणी भेट द्यावी, खरेदी करावी. आपल्या ठिकाणी पुढची स्टॉल आहे तिथे सगळे पदार्थ टेस्ट करावे अशा प्रकारची विनंती आपल्या सर्वांना करतो. आपण सर्वजण आपल्याकडे आभार व्यक्त करतो. आज आपण जे काही शिलाई प्रशिक्षण तेजतारा फाउंडेशनच्या माध्यमातून आसुरे साहेब आणि मंडळ हे करत आले. महिलांसाठी मोफत शिलाई प्रशिक्षण आपण उपलब्ध करून दिलेले आणि शिलाई मशीनचं वाटप देखील आपण करणार आहे. हे शिलाई प्रशिक्षण ज्यावेळेस आपलं पूर्ण होईल महिलांना वन टाईम किती 4,000 रुपये मानधन त्या ठिकाणी मिळणार आहे आणि 15,000चं किट शासनाकडनं त्या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. परंतु आज जे काही प्रशिक्षण आपण घेतलेलं थोड्या प्राथमिक स्वरूपामध्ये म्हणा किंवा वर्किंग बेसिसवर आपण शिलाई प्रशिक्षण शिलाई मशीन आपल्या आज वाटप करणार आहे. ज्या महिलांना या ठिकाणी मिळणार आहे त्यांचं मनापासून अभिनंदन. आपण जे काही शिलाई करणाऱ्या काही गोष्टी असतील त्याला बाजारपेठ देखील त्या ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार आहे. म्हणून आपण सर्वांच्या प्रकारच्या हातभार लावण्याचा प्रयत्न या माध्यमातून या ठिकाणी होतो आहे. आता सर्वांनी त्याचा फायदा घ्यावा अशी विनंती करतो. सर्वांना पुन्हा शुभेच्छा देतो.
डी न्यूज वृत्तवाहिनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, धार्मिक, सहकार, सांस्कृतिक, कृषी या सर्व चालू घडामोडींचा वेध घेणारी वृत्तवाहिनी. डी न्यूज वृत्तवाहिनी, वेध वर्तमानाचा.